वैजापूर तालुक्यातील बिरोळा गावांमधील मक्याच्या शेतात शनिवारी दुपारी 2च्या सुमारास बिबट्याचे पिल्लू व मादी आढळून आले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची सूचना दिली, मात्र ते रात्री 9 वाजता बिरोळा गावात आले। विशेष म्हणजे त्यांनी पिल्लू जिथं मिळालं होतं तिथंच नेऊन सोडलं, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या कापूस वेचणी, मका सांगणे ही कामं चालू असल्यामुळे शेतात मजूर काम करत असतात। तसेच शाळेतील मुलं, वृद्ध नागरिक, जनावरे यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। त्यामुळे नागरिकांनी पिंजरा लावून मादी पकडण्याची मागणी केली, परंतु वन विभागानं स्पष्ट नकार दिला। यावेळी वन विभागानं कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी हिंदू जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांनी केली आहे। लोकांचे जीव गेल्यानंतर पैशाची मदत करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाय करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। या ठिकाणी बिरोळा या शिवारामध्ये बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी आढळून आलेलं आहे। बिबट्या पण आढळून आलेला आहे आणि गेल्या 4-5 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्याला फोन केले, परंतु आता 8-8:30-9 वाजले, परंतु आतापर्यंत एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही। बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी आहे, तसेच त्याची आई देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी येण्याचं या ठिकाणी कारण मी अजय पाटील आम्हाला माहिती घेतली, इथून फोन आला, त्यानंतर आम्ही इथं दाखल झालो। आम्हाला येऊन देखील 2 घंटे झाले। 2 घंटेच्या नंतर या ठिकाणी भिशे मॅडम असेल, शेळके साहेब असेल, सर्व अधिकाऱ्यांना फोन केले। फोन होऊन देखील आम्हाला देखील 2 तास झाले फोन करून, पण अजून देखील या ठिकाणी आले नाही। आणि आता ते बिबट्याच्या पिल्लाचं जर काही झालं त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी अधिकारी राहतील, कारण ते ताजं पिल्लू आहे आणि त्याच्यामुळे त्याला काही पण होऊ शकतं। तसेच त्या ठिकाणी ती जी मादी आहे, या पिल्लाची आई जी बिबट्या आहे, ते या परिसरामध्ये फिरत आहे आणि परिसरामध्ये फिरत असताना जर आता एखाद्यावर हमला झाला, कारण या परिसरामध्ये तुम्ही जिरीची घटना बघितली असेल, तिथे एक महिलेचा या ठिकाणी मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये। तसं वाकलंय ते एक मुलगी या ठिकाणी ते म्हणजे तिच्यावर हमला केला। त्यानंतर बिरोळा कवटखेडा इथे एका मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये, म्हणजे असे जिरीला, म्हणजे असे अनेक या ठिकाणी हमले झाल्याच्या नंतर तरी देखील या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फक्त कुठलीही या ठिकाणी दखल घेतली नाही। आता 2-3 तास झाले त्यांना फोन करून उडावडीचे उत्तर चालू आहे। ते म्हणतात पिल्लू या ठिकाणी तुम्ही तिथं थांबा, उलट यांना कारवाईच्या धमक्या गावकऱ्यांना देत आहे। म्हणजे तुम्ही इथं येतात का, तुम्ही त्या ठिकाणी पिंजरा आणा, त्याला त्या बिबट्याला जेरबंद करा, हे पिल्लू ताब्यात घ्या, अशी कुठलीही भूमिका या ठिकाणी घेताना दिसत नाही। म्हणून अशा निर्लज्ज या ठिकाणी कर्तव्यहीन अधिकाऱ्यावर कुठलंही या ठिकाणी कर्तव्य बजावल्यामुळे यांच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला पाहिजे, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी गावकऱ्यांची आणि आमची सर्वांची मागणी। महसूलचे कोणते कर्मचारी आले नाही अजून कोणीच या ठिकाणी फिरकून बघितलेलं नाही। महसूलचे कर्मचारी आले नाही आणि वन विभागाचे कोणीही कर्मचारी आलेले नाही। त्यांना फोन करून म्हणजे 5 वाजता यांनी फोन केलेला आहे आणि त्यानंतर मला 2 तास इथं येऊन झाले। मी ते गेला 2-3 तास झाले, मी देखील त्यांना तात्काळ फोन केला। मला फोन आल्या मी त्यांना फोन केलाय, घरून निघालो मी त्यावेळेस। त्याच वेळेस या ठिकाणी भिशे मॅडम असेल, शेळके साहेब असेल, यांना फोन केले, परंतु अद्यापही या ठिकाणी ते दाखल झालेले नाही आणि उलट गावकऱ्यांना तुम्ही गुन्हे दाखल करू असं धमक्या देऊ लागलेले। म्हणजे या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांनी या ठिकाणी सरकारी कामात कसूर केलेली आहे, ते तात्काळ या ठिकाणी हजर झाले नाही। त्यांनी 1-2 जण त्यांचे सर्पमित्र वगैरे या ठिकाणी आलेले, ते आता ते येऊ लागलेले अधिकारी आज सांगितलेलं आहे। तोपर्यंत कोणी या ठिकाणी गावकरी जाणार नाही आणि तात्काळ सगळ्या गावकऱ्यांचे एकच म्हणणं आहे की तात्काळ पिंजरा आणून या मादीचा म्हणजे या पिलाच्या आईचा बिबट्याचा तात्काळ त्या बिबटीचा बंदोबस्त या ठिकाणी करावा। धन्यवाद। त्या टायमिंगला तिथे बिबट्या दिसला आधी, तो इकडं गावाकडच्या साईडला पळाला, तेव्हा मी कॉल केले 1-2 जणांना, तेव्हा तो परत म्हणजे जेव्हा मध्ये गेला कपाशी जेव्हा तेव्हा रिटर्न परत आला। त्याच्यानंतर मग जेव्हा बघितलं ना तेव्हा सगळ्याला खोटं वाटलं। त्याच्यानंतर मग आम्ही पावलं बघितली तर तिथं पिल्लू होत्या मक्काच्या शेतात। तर 5 वाजता शेतकऱ्याचं होत नेमकं शेत मक्काचं होतं, मोकळं शेत। बरोबर।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।